नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कुडूसमध्ये भाजपचा भव्य कार्यकर्ता मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। वाडा तालुक्यातील कुडूस येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। ज्या कार्यक्रमास भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, खासदार हेमंत सवरा, ज्येष्ठ नेते बाबूजी काठोले यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्यावेळी कुडूस परिसरातील विविध गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुसळधार पावसाची परिस्थिती असूनही कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने परिसर उत्साहाने भरून गेला होता। या कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। कार्यक्रमात विविध जाती धर्मातील नागरिकांसह काही ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। पक्षप्रवेश केलेल्या सर्वांच्या मान्यवरांनी स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असून कोणतीही युती होणार नाही, पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असा विश्वास व्यक्त केला। खासदार हेमंत सवरा यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख करत स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल यांसारख्या उपक्रमांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे असे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश पाटील यांनी केले। परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक या मेळाव्यास उपस्थित होते। अशाच विविध बातम्या पाहण्यासाठी आपले मानवाधिकारला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। गावातलं जे इथे उपस्थित आहे पुरुष मंडळामध्ये पण तिथे काम करताना 100% डोक्यात फक्त भाजप ठेवा। युतीचा विषय राहणार नाही, पण आपला पंचायत समितीचा विषय राहणार नाही। आपण सिंगल लढणार आहोत आणि आपली जास्तीत जास्त सीट आपली लागणार आहे। तर मला ते ठेवून लढून तर काय युती होणार आहे। दर महिन्याला प्रत्येक महिन्याला मोदीजी आपल्याशी हितगुज साधतात। मन की बात मध्ये आपल्या पूर्ण भारतामध्ये जे छोटे छोटे काही उद्योगधंदे असतील, कुठेतरी नावाजलेले व्यक्ती असेल, अडगळीत पडलेले व्यक्ती असेल, पण जे चांगलं काम करत आहे त्यांचा उल्लेख ते करतात। आणि एकीकडे कुठेतरी कानाकोपऱ्यात असलेली व्यक्ती अचानक नावारूपाला होते आणि त्यामुळे आपण त्यांनी जे अनेक त्या योजना आणल्या, स्टँड अप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, वोकल फॉर लोकल असेल, अनेक ज्या योजना त्या प्रत्यक्ष तळागाळामध्ये आपल्याला दिसतात। अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरुद्ध न्यायासाठी उभं राहणं हाच आमचा उद्देश शुद्ध। कामगारांचा हक्क, श्रमाला सन्मान, शोषणाविरुद्ध उभा निर्भीड रणसंग्राम। शिवसंविधानाची शिकवण अंगीकार, न्याय, समता, बंधुता हाच आमचा विचार। आपले मानवाधिकार, आपले